नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एल एस मराठी. एल एस मराठीच्या स्पेशल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. सविस्तर बातम्यांच्या पहिले आपण घेऊयात काही बातम्यांचा वेगवान आढावा. आमचा देशाच्या संविधानावर विश्वास आहे यांचा खेळ कायदेशीर मार्गानेच आटोपतोय, याबाबत आम्हाला अजिबात शंका नाहीये. एकनाथ शिंदेचा फोटो पोस्ट करत संजय राऊतांचं ट्विट. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी हालचाली वाढल्या, सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत. पावसाळी अधिवेशन 13 ऑगस्टला संपणार. अधिवेशनानंतर काही दिवसांनी विशेष अधिवेशनाची शक्यता. अमेरिकेनं इराणवर हल्ले थांबवताच सोन्या चांदीच्या दरात मोठी उसळी. सोनं प्रति तोळा 1.5 लाखांच्या उंबरठ्यात, तर चांदीचे दर थेट 10,000 वाढले. अर्जदारांची प्रतीक्षा अखेर संपली. मुंबईतील 2640 घरांसाठी आज सोडत, एका घरासाठी 28 जणांमध्ये चुरस. मुंबईच्या विक्रोळी 3 भावांमध्ये घरात गाणी लावण्यावरून वाद, कुटुंबावर धारदार शस्त्रानं वार, दोघांचा मृत्यू. पुण्यातील येरवडा जेल बाहेर फटाके फोडून कैद्यांचं उदात्तीकरण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला पोलिसांकडून अटक. या होत्या काही विशेष घडामोडी. आता पाहूयात सविस्तर बातम्या. बातमी पहिली, संजय राऊतांचं ट्विट. एकनाथ शिंदेचा फोटो पोस्ट करत संजय राऊतांनी ट्विट केलंय. आमचा देशाच्या संविधानावर विश्वास आहे, त्यांचा खेळ कायदेशीर मार्गाने आटोपतोय. संजय राऊतांकडून एकनाथ शिंदेवर निशाणा. काय म्हणतात संजय राऊत, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. आमचा देशाच्या संविधानावर विश्वास आहे, यांचा खेळ कायदेशीर मार्गानेच आटोपतोय, याबाबत आम्हाला शंका नाहीये, असं राऊत म्हणाले. पुढची बातमी हरियाणातून. हरियाणात 3 मुलींचं भीषण वास्तव समोर आलंय. तिघींना शिकवलं पण अंत्यसंस्काराला आल्या नाहीत. नेपाळमध्ये राहणाऱ्या मुलीनं पाठवले 5,100 रुपये. वेळ नाही, अंत्यसंस्काराचा व्हिडिओ पाठवला. तुम्हीच अस्थी गंगेत विसर्जित करा, मुलींचं वक्तव्य. वृद्धाश्रमानंच पार पाडली अंत्यसंस्काराची जबाबदारी. 3 मुलींना शिकवून त्यांच्या पायावर उभं केलं, मात्र अंत्यसंस्काराला तिघीही आल्या नाहीत. सोनीपत येथील शिवचरण गुप्ता यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी वृद्धाश्रमानं पार पाडली आहे. व्यवसायात नुकसान झाल्यानंतर शिवचरण गुप्ता पत्नी समवेत सोनीपत येथील वृद्धाश्रमात राहत होते. पत्नीच्या निधनानंतर ते एकटे पडले होते. वृद्धाश्रम संचालकांनी प्रकृती खालावल्याची माहिती मुलींना दिली होती, मात्र त्यांनी येण्यास टाळाटाळ केली. शिवचरण यांच्या निधनानंतर मुलींना फोन करण्यात आला, मात्र वेळ नसल्याचं सांगत त्यांनी अंत्यसंस्कारासाठी येण्यास नकार दिला. नेपाळमध्ये राहणाऱ्या मोठ्या मुलीनं 5,100 रुपये पाठवत अंत्यसंस्काराचे व्हिडिओ पाठवण्यास सांगितलं. अस्थि विसर्जनासाठी ही मुली आल्या नाहीत. अखेर वृद्धाश्रमानंच अंत्यसंस्कार करून अस्थि गंगेत विसर्जित केल्या. पुढची बातमी उत्तर प्रदेशमधून. उत्तर प्रदेशच्या शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आलाय. शाळेच्या मध्यान्ह भोजनात करपलेल्या पोळ्या आणि बटाट्याचे नगण्य तुकडे. सीतापूरमध्ये पोषण योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. उत्तर प्रदेशच्या सीतापूरमधील सरकारी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणात करपलेल्या पोळ्या आणि बटाट्याचे नगण्य तुकडे असलेली पातळ भाजी दिल्याचा प्रकार समोर आलाय. पीएम पोषण योजनेच्या निकषांनुसार प्राथमिक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला दररोज 450 कॅलरीज आणि 12 ग्रॅम प्रथिने असलेला संतुलित आहार देणं अपेक्षित आहे. मात्र सीतापूरमधील या शाळेत विद्यार्थ्यांच्या पोषणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. झाल्यानंतर शिक्षण विभागानं दखल घेतली आहे. जिल्हा मूलभूत शिक्षण अधिकाऱ्यांनी संबंधित शाळा प्रशासन आणि स्वयंपाकी यांच्या विरोधात चौकशी सुरू केली आहे. पुढची बातमी बुलढाण्यातून. बुलढाणा जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातून एक आश्चर्यचकित करणारी आणि तितकीच दुर्मिळ अशी घटना समोर आली आहे. जळगाव जामोद तालुक्यातील चारबण या आदिवासी पाड्यावरील एका 27 वर्षीय महिलेनं कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसताना घरीच एकाच वेळी 4 बाळांना जन्म दिलाय. विशेष म्हणजे 4ही नवजात बाळांची आणि आईची प्रकृती सध्या स्थिर आहे. या 4 बाळांमध्ये 3 मुलं आणि एका मुलीचा समावेश आहे. विशेष म्हणजे या महिलेला यापूर्वीच 1 मुलगा आणि 2 मुली आहेत. त्यामुळे आता या दाम्पत्याच्या कुटुंबात एकूण 7 अपत्य असून त्यामध्ये 4 मुलं आणि 3 मुलींचा समावेश आहे. या प्रसूतीची सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अतिदुर्गम आदिवासी पाड्यावर कोणतेही डॉक्टर, नर्स किंवा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हती. अशा परिस्थितीत गावातील अनुभवी महिलेच्या मदतीनं ही प्रसूती घरातच पार पडली आहे. आजही अनेक दुर्गम गावांमध्ये प्रसूतीसारख्या गंभीर प्रसंगी महिलांना वेळेत वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. आयटी पार्क हिंजवडीत अमेरिकन सैन्य अचानक 100 एनएसजी कमांडोंची एंट्री झाली आहे. आयटी पार्क मध्ये कमांडो शिरताच सगळेजण घाबरले. तब्बल 6 तास थरारक मॉकड्रिल तिथं
करण्यात आलेला आहे. अमेरिकेत सैन्य दलाचे कमांडो, NSG आणि फोर्स 1 या तिन्ही विशेष सुरक्षा दलांनी IT पार्क हिंजवडीत एकत्रितपणे मॉक ड्रिल पार पाडलाय. फेज 2 मधील इन्फोसिस कॅम्पसमध्ये जणू दहशतवादी हल्ला झालाय असं चित्र उभं करण्यात आलं होतं. बुधवारी 6 तास चाललेल्या या थरारक मॉक ड्रिल बाबत अतिशय गुप्तता बाळगण्यात आली होती. IT पार्कमध्ये अचानक दहशतवादी हल्ला झाल्यास त्याला कसं सामोरं जायचं याचं प्रात्यक्षिक इथं करण्यात आलं होतं. या होत्या काही सविस्तर बातम्या. आता पाहूयात काही विशेष महत्त्वाच्या घडामोडी. भंडाऱ्यात सुनेत्रा पवारांवर काँग्रेसनं केलेल्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचं निषेध आंदोलन. काँग्रेसनं महाराष्ट्रातील सर्व महिलांची बिनशर्त माफी मागावी, राष्ट्रवादी मागणी. बुलढाण्यात महिलेनं कुठल्याही वैद्यकीय मदतीविना एकाच वेळी 4 बाळांना दिला जन्म. डॉक्टरांच्या तपासणीनंतर आईसह 4ही बाळांची प्रकृती स्थिर. मावळच्या अहिरवाडे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळत नाही. गेल्या महिनाभरापासून आहार मिळत नसल्यानं अडचणी. पुढाकारानं 2 महिन्यांचा पोषण आहार उपलब्ध. जुन्नरच्या नाणेघाट परिसराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था. पावसामुळे रस्त्याखालचा संपूर्ण भराव वाहून गेला. रस्त्याच्या मधोमध खड्डा पडलाय. रस्त्याची दुरुस्ती करावी, नागरिकांची मागणी. पुण्याच्या शिरूरमध्ये बिबट्या जेरबंद. पुढील देखभाल आणि निरीक्षणासाठी जुन्नरच्या माणिकडोह बिबट बचाव केंद्राकडे रवाना. ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला. वाशीमध्ये संत ओंकारगीर महाराज पुण्यतिथी सोहळ्याची भक्तिमय सांगता. पालखीला दर्ग्यावर मानवंदना. हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन. अमरावतीत बोगस सोयाबीन बियाणं प्रकरणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीस अडथळा. निकषातील अस्पष्टतेमुळे मदतीवर प्रश्नचिन्ह. वाशीमध्ये कर्जमुक्ती योजनेत आधार प्रमाणीकरणाचा अडथळा. 11,000हून अधिक शेतकरी प्रतीक्षेत. पात्र असूनही हजारो शेतकऱ्यांची प्रक्रिया अर्धवट. जालन्यातील परतूरमध्ये भर दिवसा 2 गटात तुफान राडा. हातात गावठी कट्टा घेऊन तरुणांचा धुमाकूळ. गोंधळानंतर चेहऱ्यावर मास्क लावत कारमधून पलायन केल्याचे व्हिडिओमधून समोर. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नाशकात मौज मजा करण्यासाठी चोरल्या तब्बल 11 दुचाकी. 4 विधी संघर्षित पोलिसांच्या ताब्यात. MIDC पोलिसांची कारवाई. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.